प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. साखरपुड्याची तयारी सुरू असते आणि त्याचवेळी मिहिका आणि वंदूमावशी मुक्ताला घेऊन तिथे येतात. मुक्ताला बघून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. माधवी आणि मंजिरीचे डोळे नकळतपणे भरून येतात. माधवी पटकन मुक्ताजवळ जाते आणि तिचं कौतुक करत म्हणते की किती सुंदर दिसत आहे तू. आणि त्यानंतर ती रडतच म्हणते की आजच्या दिवसाची मी खरंच खूप वाट बघितली. आणि त्यानंतर ती स्वामींचे आभार मानते आणि मुक्ताला मिठी मारत म्हणते की माझं बाळ किती मोठं झालंय. त्यावर मंजिरी हसतच तिला सांगते की आज तुझ्या या बाळाचा साखरपुडा आहे. तर मिहिका म्हणते हो मावशी, तू उगाच ताईला रडायला लावू नको, नाहीतर मी केलेला मेकअप खराब होईल. आणि त्यावर माधवी हसूनच हो म्हणते आणि मिहिकाने मुक्ताचा इतका सुंदर मेकअप केल्यामुळे ती तिचंही कौतुक करते. तर इकडे महादेव इंद्राला म्हणत असतो की ताई, सुनांच्या बाबतीत तुझं नशीब खूपच चांगलं आहे. तुझी ती पहिली सूनसुद्धा किती सुंदर दिसत होती आणि ही तर किती सुंदर आहे. मात्र इंद्रा म्हणते की सुनांच्या बाबतीत माझं नशीबच वाईट आहे. माझ्या सुना फक्त दिसायलाच गोऱ्यापाना आहेत, मात्र त्यांचं मन काळं आहे. ती पहिलीसुद्धा तशीच होती आणि ही मुलगीसुद्धा तशीच आहे. तू हिच्या साधेपणावर जाऊ नको, खूप चालाक आहे ती. मात्र इंद्राचं ते बोलणं ऐकून बापूंना वाईट वाटते, परंतु ते काही बोलत नाही. आणि त्यानंतर गुरुजी विचारतात की नवरा मुलगा कुठे आहे. मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे. त्यामुळे पुरू बापूंना विचारतो की सागर कुठे आहे. मुहूर्ताची वेळ निघून चालली आहे. त्यावर बापू म्हणतात की तो ऑफिसमधून येतच असेल, मी त्याला कॉल करून बघतो. आणि ते बाहेर जातात. तर इंद्रा लकीला सुद्धा सांगते की तू ऑफिसमध्ये कॉल कर आणि सागर तिथे आहे की नाही याची चौकशी कर. त्यामुळे लकीसुद्धा बाहेर जातो. त्यानंतर तो ऑफिसमध्ये कॉल करतो, मात्र तेथून त्याला समजतं की सागर 2 तासांपूर्वीच ऑफिसमधून निघाला आहे. आणि ते ऐकून लकी काळजीत पडतो. सागर दादूस नक्की कुठे गेला असेल याच गोष्टीचा तो विचार करत असतो. तर दुसरीकडे कोमल घरी जाते. तिला असं वाटतं की कदाचित सागर दादूस घरी आला असेल, मात्र घरालाही कुलूप असतं. त्यामुळे दादा नक्की कुठे गेला आहे असा प्रश्न तिलाही पडतो. तर दुसरीकडे बापू सागरला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र सागर त्यांचा कॉल रिसीव करत नाही. त्याच वेळी स्वाती त्या ठिकाणी येते. ती बापूंना म्हणते की सकाळी मम्मीचं कन्फ्युजन झालं होतं, कदाचित तिनेच सागरला अंगठी आणण्यासाठी दुकानात पाठवलं असेल. आणि ते ऐकून बापू खूप चिडतात. ते स्वातीला म्हणतात की तुम्ही नवऱ्या मुलाला अंगठी आणण्यासाठी पाठवलंत का? तुम्हाला काहीच कसं कळत नाही? अशी कामं मला किंवा लकीला सांगायची ना. आणि त्यामुळे स्वाती गप्प बसते. तर इकडे गोखले फॅमिलीसुद्धा पॅनिक झालेली असते. आणि त्याचवेळी लकी तिथे येत इंद्राला सांगतो की सागर दादूस 2 तासांपूर्वीच ऑफिसमधून निघाला आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सागर नक्की कुठे गेला असेल, तो ठीक असेल की नाही असा प्रश्न त्यांना पडतो. इंद्रा तर लगेच मोठमोठ्याने रडायला सुरुवातच करते. आणि त्यामुळे बापू तिथे येत तिला समजावतात आणि थोडा वेळ शांत राहायला सांगतात. त्याचवेळी कोमलही तिथे येते आणि त्यांना सांगते की सागर दादूस घरीसुद्धा आलेला नाही. आणि त्यामुळे मुक्ताही काळजीत पडते. आणि त्याचवेळी स्वाती त्या ठिकाणी येते आणि ती माधवीला सांगते की तुम्ही एक काम करा, सागरचा फोटो ठेवा आणि पूजेला सुरुवात करा. आणि तिचा तो सल्ला ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. माधवी म्हणते की हे काय बिंडोकासारखं बोलताय तुम्ही, फोटो ठेवून कोणी पूजा करतं का? त्यावर स्वाती म्हणते तुमच्यामध्ये तर सुपारी वगैरे ठेवून पूजा करतात ना. त्यावर माधवी तिला सांगते की ती वेगळी गोष्ट आहे, उगाच तुम्ही काहीतरी बोलू नका. मात्र स्वाती काही ऐकतच नाही. ती मुद्दाम म्हणते की हा सल्ला मी तुमच्या चांगल्यासाठीच दिला, कारण बाहेर लोक म्हणत होती की हा तुमच्या मुक्ताचा 3रा साखरपुडा आहे आणि तो सुद्धा आता मोडणार आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. माधवी आणि मंजिरी त्या स्वातीवर खूप चिडतात. मंजिरी म्हणते की उगाच तोंडाला येईल ते बोलू नका आणि मुळात इथे तुमचा मुलगा गायब आहे त्याची आधी चौकशी करा. आणि त्यामुळे स्वातीसुद्धा चिडते आणि त्या दोघींचाच वाद सुरू होतो. स्वाती म्हणत असते की मला काय करायचंय, उगाच तुमचा मुहूर्त निघून जाऊ नये म्हणून मी फक्त आपला एक सल्ला दिला. तर मंजिरी म्हणत असते तुझ्याकडे कोणी सल्ला मागितला होता का? आणि तुझ्या भावाची चौकशी कर, त्याला काही झालं तर नाही ना ते बघ. आणि ते ऐकून स्वाती आणि इंद्राला धक्काच बसतो. इंद्रा लगेच पुढे येत म्हणते की जर माझ्या सागरला काही झालं असेल ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. आणि त्यामुळे मग मंजिरी आणि माधवीसुद्धा त्या दोघींसोबत पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात.
त्यांचा हा वाद वाढतच जातो. सगळे पाहुणे त्यांच्याकडे बघत असतात. बापू त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्या चौघीही काही ऐकत नाही. त्यामुळे बापू मोठ्याने ओरडतात आणि त्यामुळे मग त्या गप्प बसतात. तर बापू त्यांना सांगतात की प्लीज थोडा वेळ शांत बसा, अजून तमाशा करू नका, मी बघतोय सागर कुठे आहे ते. आणि मग त्यानंतर ते पुन्हा बाहेर जातात. तर इंद्रा एकविरा आईकडे सागरसाठी प्रार्थना करत असते. आणि मग बापू आणि लक्की सागरला शोधण्यासाठी बाहेर जायचं ठरवतात. तर इकडे साखरपुड्यासाठी आलेल्या बायका एकमेकींना म्हणत असतात की हा तर या मुक्ताचा तिसरा साखरपुडा आहे ना, आधीचे 2 साखरपुडे मोडलेले असताना हा सगळा घाट घालायची गरजच काय होती, किंवा मग कदाचित त्या सागरला हिच्याशी लग्न करायचंच नसेल. आणि त्या बायकांचं हे बोलणं ऐकून मुक्ता खूप चिडते आणि ती रागातच सागरला कॉल करण्याचा प्रयत्न करते. मात्र सागर तिचाही कॉल रिसीव करत नाही. त्याच वेळी सावनी त्या ठिकाणी येते. तर इकडे मुक्ता पूजेमधून उठून बाहेर चाललेली असते. मंजिरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणते की असं पूजेमधून उठून जाऊ नये. मात्र मुक्ता वैतागून म्हणते की दीदी इथे थांबून तरी काय करू मी, तो सागर आला आहे का नाही ना. आणि त्याच वेळी माधवीसुद्धा तिथे येते. ती सुद्धा मुक्ताला समजावते. मात्र मुक्ता खूप चिडलेली असते आणि ती रागातच बाहेर निघून जाते. आणि जेव्हा ती बाहेर जाते तेव्हाच सावनी लिफ्टमधून तिच्या घरी जाण्यासाठी निघते. आणि जेव्हा ती घरामध्ये येते तेव्हा मुक्ताच्या फॅमिलीला बघून ती खूप खुश होते. मात्र सागरच्या फॅमिलीकडे लक्ष गेल्यावर तिला धक्का बसतो. मात्र ती असा विचार करते की कदाचित शेजारी असतील म्हणून त्यांना साखरपुड्यासाठी बोलावलं असेल. आणि मग त्यानंतर ती पुढे न जाता पुन्हा घरातून बाहेर पडते. तर इकडे मुक्ता सोसायटीच्या गेटजवळ उभी असते आणि सागरला कॉल करण्याचा प्रयत्न करत असते, पण तो काही कॉल रिसीव करत नाही. त्यामुळे मुक्ता खूप चिडते. ती मनाशी म्हणत असते की मी या लग्नासाठी का होकार दिला तेच मला कळत नाही. खरंच मूर्ख आहे मी, कारण तो माणूस कसा आहे मला चांगलंच माहिती आहे. आणि त्यानंतर ती रागातच त्याच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघते. पण त्याचवेळी मयुरेश तिथे येतो आणि तो मुक्ताला थांबवतो. तो मुक्ताला समजवण्याचा प्रयत्न करत असतानाच सावनी त्या ठिकाणी येते आणि तिचा असा गैरसमज होतो की मयुरेशच मुक्ताचा होणारा नवरा आहे. आणि त्यामुळे ती तिथेच थांबून त्या दोघांकडे बघत असते. तर इकडे मयुरेश मुक्ताला म्हणत असतो की तू सागरवर चिडू नको, त्याच्या वतीने मी तुझी माफी मागतो. आणि मग तो कानही पकडतो. त्यामुळे मुक्ताला हसू येतं. तर इकडे सावनीला असं वाटत असतं की मयुरेश हा साखरपुड्यासाठी उशिरा आलाय म्हणून तो मुक्ताची माफी मागत आहे. आणि मग ती हसतच त्या दोघांकडे पाहत राहते. तर इकडे मयुरेश मुक्ताला समजावतो की सागर मुद्दाम साखरपुड्यासाठी वेळेत आला नाही असा विचार तू करू नको. कदाचित तो खरंच कोणत्या तरी कामात अडकला असेल, आपण त्याला एक चान्स द्यायला हवा. आणि मयुरेशचं ते बोलणं ऐकून मग मुक्ताही शांत होते. आणि मग त्यानंतर मयुरेश तिला हसवण्याचा प्रयत्न करतो. आणि मग थोडा वेळ ते दोघेजण गप्पा मारत बसतात. तर सावनी त्यांच्याकडेच बघत असते. तर इकडे मुक्ता मयुरेशकडून प्रॉमिस घेत असते की लग्नानंतरही तू कायम असाच माझ्या सोबत राहशील. आणि त्यावर मयुरेशही हो म्हणतो आणि मुक्तासोबत एक सेल्फी क्लिक करतो. आणि मग त्यानंतर ते दोघेजण घरात जाण्यासाठी निघतात. तर सावनी मनाशी म्हणत असते की मुक्ताचा होणारा नवरा खरंच खूप साधा आणि क्यूट आहे. आता माझ्या सईच्या केसमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मग त्यानंतर ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे घडलेल्या प्रकारामुळे मंजिरी खूप चिडलेली असते. तर मिहिका तिला शांत करण्याचा समजवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र मंजिरी काही ऐकत नाही आणि ती लगेच सागरला जाब विचारण्यासाठी निघते. त्याचवेळी मुक्ता आणि मयुरेश त्या ठिकाणी येतात. मंजिरी मुक्ताला विचारते की सागरने तुझा कॉल रिसीव केला का, त्यावर मुक्ता नाही म्हणते. त्यामुळे मंजिरी अजूनच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. येतो आणि मग त्यानंतर मुक्ता सागरला पुरूने दिलेली अंगठी घालते. तर सईने सागरसाठी बनवलेली अंगठी तो मुक्ताला देते.